1958 सालची ही गोष्ट आहे. माओ झेडॉंग हा चीनचा हुकुमशाह होता. त्यानं आपल्या शेतीच्या सगळ्या अधिकाऱ्यांना एकदा बोलवून घेतलं आणि त्यांना म्हटलं, की मी एवढे सगळे प्रयत्न करतोय. द ग्रेट लीप फॉरवर्ड सारखा एक प्रोग्राम केलाय. त्याशिवाय शेतीसाठी अनेक प्रयत्न करतोय, पण तरी देखील शेतीचं उत्पन्न का वाढत नाही? त्यावर मग ते शेतीचे अधिकारी म्हणाले, की आम्ही पण भरपूर प्रयत्न करतोय शेतीचं उत्पन्न वाढवायला, पण आपले 4 शत्रू आहेत आणि या 4 शत्रूंचा नायनाट झाल्याशिवाय आपलं शेतीचं उत्पन्न वाढणार नाही. त्यावर माओनं विचारलं, मग हे 4 शत्रू कुठले कुठले? तर त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं, की माशी, डास, उंदीर आणि चिमणी हे 4 शत्रू आहेत. आता यामध्ये माशी, डास या दोघांचा देखील माणसाला त्रास होतो, आजार पसरतात वगैरे वगैरे. यामध्ये उंदीर देखील आहे, तो पिकाचं नुकसान करतो, धान्याचं नुकसान करतो वगैरे वगैरे. पण चिमणीनं काय केलंय? माओनं देखील विचारलं. त्यावेळेला त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं, की एक चिमणी एका वर्षाला 4 किलो धान्य खाते. म्हणजे चीन जेवढं काही धान्य वर्षाला प्रोड्यूस करतोय, या धान्यातलं 30% धान्य फक्त चिमण्याच खातात. त्यामुळं चीनमध्ये जो काही सगळा दुष्काळ पडायला लागला आहे, धान्याचं उत्पादन होईना, त्याचं कारण ते आहे. त्यावर मग चीननं सांगितलं, की याच्यावर आता उपाय करूया. 4 पेस्ट प्रोग्राम म्हणजे 4 कीटकांच्या विरुद्धचा कार्यक्रम. म्हणजे या 4 कीटकांना संपवून टाकायचं. सगळ्या चिमण्या मारून टाका, सगळे उंदीर वगैरे सगळं मारून टाका. आणि मग याच्यानंतर चीनमध्ये चिमण्या मारायचा एक राष्ट्रीय कार्यक्रम झाला. चिमण्या मारणाऱ्या लोकांना देशप्रेमी म्हटलं गेलं. ह्या सगळ्या गोष्टी घडल्या आणि चीनमधल्या चिमण्या अक्षरशः संपवल्या गेल्या. मग हे सगळं कसं कसं केलं, काय झालं, याचा परिणाम काय झाला, चीनला याची शिक्षा कशी भोगावी लागली आणि अखेर चीनला चिमण्यांचेच पाय कसे धरायला लागले, हे सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. डास मारणं, माशा मारणं हे तसं थोडंसं अवघड काम आहे. उंदीर मारणं त्यापेक्षा जास्त अवघड, कारण उंदीर लपून वगैरे बसतात किंवा इतर गोष्टी देखील होतात. त्यापेक्षा सगळ्यात सोपं काम म्हणजे चिमण्या. चिमण्या आकाशात दिसतात, डायरेक्ट मारता येतात. कुठं जर कोपऱ्यात बसल्या केल्या तर त्यांना देखील मारता येतं. चिमण्या मारलेल्या गोळा करून सरकारला सांगता येतात, की बघा आम्ही एवढ्या चिमण्या मारल्या. त्यामुळे सगळ्या लोकांचं चीनमधलं लक्ष एकावरच होतं. आपल्या साहेबांनी सांगितलंय, म्हणजे बॉसनं सांगितलंय, की चिमण्या मारायच्या तर चिमण्या मारायच्या. आणि चिमण्या मारल्यानंतर देशप्रेमीचा शिक्का लागतोय, चीनच्या हितासाठी आपण काहीतरी करतोय असं वाटत होतं. त्यामुळे अनेक लोक चिमण्या मारायला लागले आणि अक्षरशः चीनमधल्या गावागावात चिमण्या मारायच्या स्पर्धा सुरू झाल्या. भरपूर चिमण्या मारल्या गेल्या आणि याचा परिणाम असा होत गेला, की चीनच्या गावागावातून, शहरातून चिमणी अक्षरशः हद्दपार झाली. कारण चिमणीमुळेच सगळं काही संकट आलेलं होतं चीनवर. यावरती चीनमधल्या लोकांचा विश्वास बसलेला होता. आणि चीनमध्ये या सगळ्या ज्या कॉम्पिटिशन, या स्पर्धा ज्या भरवल्या गेल्या, यामध्ये कोणी किती चिमण्या मारल्या, यामध्ये काही लोकांनी तर सांगितलं, की 10,000, 20,000 इतक्या चिमण्या एका एका व्यक्तीने मारल्या. एका मुलानं 20,000 चिमण्या मारल्याबद्दल त्याला बक्षीस मिळालेलं होतं. त्यामुळे अशा गोष्टी घडत गेल्या आणि मग याच काळात चिमण्यांसाठी दुसरं कुठलं आश्रयस्थानच राहिलं नव्हतं चीनमध्ये. त्यामुळे चिमण्या गेल्या आणि बीजिंग, जे त्यांचं राजधानीचं शहर आहे, या राजधानीच्या शहरामध्ये ज्या एम्बेसी असतात, दुसऱ्या देशांचे दूतावास असतात, या दूतावासामध्ये जाऊन चिमण्या लपल्या. कारण तुम्हाला माहिती असेल, की एखादा दूतावास ज्याला आपण म्हणतो, ती त्या त्या देशाची भूमी असते असं म्हटलं जातं. म्हणजे भारतात जर अमेरिकेचा दूतावास असेल, तर ती भूमी अमेरिकेची आहे असं समजलं जातं. त्यामुळे तिथं भारताचं कंट्रोल चालत नाही. त्यामुळे या सगळ्या चिमण्या मोठ्या प्रमाणावरती जाऊन त्यांनी तिथं पोलिश एम्बेसी किंवा इतर काही एम्बेसी होत्या, तिथं जाऊन या चिमण्यांनी घरं केलेली होती, कारण तिथं त्या सेफ होत्या. मग चीनमधले लाखो लोक तिथं गोळा झाले त्या एम्बेसीच्या समोर आणि त्यांनी त्या सगळ्या चिमण्यांना बाहेर काढायला लावलं आणि अखेर त्या एम्बेसीमध्ये राहिलेल्या चिमण्या देखील मारून टाकल्या. असं करत करत चीनमधल्या सगळ्या चिमण्या संपवल्या आणि चीनला आता वाटलं, की झालं, आपला शत्रू मेला, आता आपलं उत्पादन वाढणार, आपण जगातला सर्वात श्रीमंत देश होणार. पण असं काहीही झालं नाही. प्रत्यक्षात याची एक मोठी शिक्षा चीनला भोगायला लागली आणि काय काय घडलं ते मी तुम्हाला थोड्याच वेळात सांगतो. पण त्या अगोदर तुम्हाला एका इंटरेस्टिंग ॲप बद्दल सांगतो, ते तुम्ही थोडक्यात ऐकून घ्या. अनेक लोक मला कमेंट्समध्ये विचारतात, की आपलं उत्पन्न कसं वाढवायचं? आणि आता मी असं म्हणू शकतो, की मला एक चांगला उत्तम पर्याय मिळाला आहे, ज्याद्वारे आपण आपलं उत्पन्न वाढवू शकतो. मार्केट वुल्फ हे एक सेबी रजिस्टर्ड ॲप आहे, जे भारतात अत्यंत वेगानं वाढतंय. हे कसं वापरायचं ते मी तुम्हाला अगोदर सांगतो. इथं पिन टाकून मी लॉग इन केलं आणि इथं आहे फॉलो ट्रेंड्स हे फीचर. इथं तुम्हाला लोकांनी ज्यामध्ये प्रॉफिट मिळवलेला आहे असे ट्रेंड्स पाहायला मिळतात. मी फॉलो ट्रेंड्सवर क्लिक केलं आणि ट्रेड घेतला. झालं, माझ्या ट्रेडिंगची सुरुवात झाली. इथं तुम्ही अत्यंत कमी पैशात देखील तुमच्या ट्रेडिंगची सुरुवात करू शकता, जिथं बाकी ॲप्लिकेशन्समध्ये तुम्हाला 3 पट जास्त रक्कम लागते. आणि इथं जर तुम्हाला पैसे गमावण्याची भीती वाटत असेल, तर त्याची देखील काळजी या ॲपमध्ये घेतलेली आहे. ती म्हणजे इनबिल्ट स्टॉप लॉस फीचर.
हे फीचर तुमचा जर एका विशिष्ट लेवलपर्यंत लॉस येऊन पोहोचला असेल तर आपोआप स्टॉप लॉस लावतं आणि तुमचं होणारं नुकसान टळतं. हे पहा, प्रॉफिट ट्रेंड प्रमाणे चालताना दिसत होता. मी फक्त स्टॉप ट्रेडवर क्लिक केलं आणि अत्यंत कमी वेळात 2065 रुपयांचा प्रॉफिट बुक झाला देखील. यामध्ये तुम्ही कमोडिटी मार्केटमध्ये देखील ट्रेड करू शकता, जसं की सोने, चांदी, क्रूड ऑइल, नॅचरल गॅस. यामध्ये तुम्ही सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 12 पर्यंत ट्रेड करू शकता. मार्केट वुल्फ ऍप तुम्हाला फ्री रिकमेंडेशन सुद्धा देतं. याच्या आधाराने लोकांनी प्रॉफिट कसा मिळवलाय बघा. फेब्रुवारीमध्ये एका दिवसात 15,239 रुपये, डिसेंबरमध्ये 33,512 रुपये आणि मागच्या एका वर्षामध्ये 5,03,940 रुपये. आणि मार्केट वुल्फ यामध्ये कुठल्याही प्रॉफिटवरती कमिशन घेत नाही. हे सगळं तुम्हाला फक्त 99 रुपये भरून लाईफ टाईमसाठी मिळू शकतं आणि तुम्ही सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत ट्रेडिंग करू शकता. मार्केट वुल्फचे आतापर्यंत 2 मिलियनपेक्षा जास्त डाउनलोड झालेले आहेत. लोक आपलं भविष्य सिक्युअर करण्यासाठी या ॲपचा वापर मोठ्या प्रमाणावर करतायत. या ॲपचे लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय आणि कमेंटमध्ये देखील पिन करून ठेवतोय. तुम्ही या ॲपचा वापर जरूर करा आणि तुमचा फायदा करून घ्या. आता येऊया आपण आपल्या स्टोरीकडे. माओला वाटलं आता सगळ्या चिमण्या संपल्या, आता उत्पन्न वाढायला काहीच हरकत नाही, पण प्रत्यक्षात चीनचं शेतीचं उत्पादन वाढलं नाही. त्यावर मग माओनं आपल्या शेतीच्या सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवून घेतलं आणि आता म्हटलं आता काय प्रॉब्लेम आहे, का उत्पन्न वाढत नाही. त्यावेळेला मग सगळ्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की काय कळत नाही, चीनमध्ये सगळ्या पिकांवर, सगळी पिकं, धान्य पिकं, इतर पिकं, सगळ्या पिकांवर मोठी कीड पडलेली आहे आणि सगळी पिकं मरतायत. दुसरी गोष्ट म्हणजे टोळधाड येते आहे आणि ती टोळधाड येऊन सगळी उरली सुरली पिकं जी काय असतील थोडीफार जगलेली ती सगळी खाऊन टाकते. त्यामुळे काय कळत नाहीये की आता या ठिकाणी काय उपाय करायला पाहिजे. त्यामुळं आम्हाला काहीच समजत नाही. याचा परिणाम असा होत गेला की 1958 ते 1961-62 पर्यंत चीनमध्ये जबरदस्त दुष्काळ पडला. या दुष्काळामध्ये चीनमध्ये लोकांना खायला काहीही मिळत नव्हतं. यावेळी अक्षरशः अशीही काही उदाहरणं आहेत, काही घटना आहेत, ज्यावेळी चीनमधल्या लोकांनी आपल्या शेजाऱ्यांचे, आपल्या घराच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना मारून खाल्लेलं आहे. त्यांची मुलं जर घराबाहेर पडली तर त्यांना मारून खाल्लेलं आहे. इतक्या वाईट पद्धतीनं हा दुष्काळ पडलेला होता. लोक खाण्यासाठी तळमळत होते आणि त्यांना खायला काहीही मिळत नव्हतं. आणि हे सगळं करता करता चीनमध्ये अक्षरशः 4.5 कोटी लोक तडफडून तडफडून मेले. यांग जिशेंग नावाच्या एका लेखकानं टोमस्टोन नावाचा चीनचा इतिहास लिहिणारं एक पुस्तक लिहिलंय. या पुस्तकामध्ये त्याने या गोष्टीचा उल्लेख केलाय की कसे लोक तडफडून तडफडून चीनमध्ये मेले. ज्या पद्धतीनं चीनच्या लोकांनी चिमण्यांना हुडकून हुडकून मारलं, त्याच पद्धतीनं अक्षरशः चीनमधल्या लोकांची देखील अवस्था झाली. चीनच्या लोकांनी करोडो चिमण्या मारल्या आणि चीनमधल्या लोक देखील तितक्याच संख्येनं मेले. माओ झेडॉंगला हे कळत नव्हतं की आता याचा उपाय काय करायचा आणि हे कसं संपवायचं. त्यावेळेला चीनमधल्या 2 शास्त्रज्ञांनी एक पोस्टमॉर्टम केला. त्यांना एक चिमणीचा जो मृतदेह असतोय तो सापडला. त्यांनी तिचा पोस्टमॉर्टम केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की चिमणीच्या पोटामध्ये जे अन्न आहे त्यामध्ये 1/4 भाग म्हणजे पाव भाग आहे ते आहे धान्य आणि उरलेला जो 3/4 भाग आहे त्यामध्ये आहे कीड. आणि हीच कीड आहे जी चीनमधल्या सगळ्या पिकांवर पडलेली होती. म्हणजे त्यांच्या हे लक्षात आलं की जी कीड ह्या सगळ्या चिमण्या खात होत्या ती कीड आता चीनमध्ये पसरलेली आहे, कारण ही कीड खाणाऱ्या चिमण्या आता सध्या चीनमध्ये नाहीत. त्यामुळे चीनमधल्या चिमण्या संपल्या, त्यामुळे पिकांवर कीड वाढली, त्यामुळे पिकांवर टोळधाड आली आणि चीनमधल्या लोकांचं नुकसान झालं. सगळी पिकं मरून गेली. त्यामुळं आता माओला पश्चाताप झाला आणि माओ आता म्हणायला लागला की आता चिमण्या नवीन पैदा करा किंवा चिमण्या आणा. यावरती मग उपाय म्हणून चीननं अक्षरशः रशियाकडे हात पसरले आणि रशियाला सांगितलं की आम्हाला तुमच्याकडे असलेल्या चिमण्या द्या. त्यावेळी रशियानं मग चीनला 2.5 लाख चिमण्या एक्सपोर्ट केल्या. विचार करा, 2.5 लाख चिमण्या एक्सपोर्ट केल्या. या चिमण्या चीनमध्ये आणल्या गेल्या. त्या चिमण्यांची पैदास वाढावी म्हणून प्रयत्न केले गेले आणि असं करत करत चीनमध्ये चिमण्यांची संख्या परत होती तशी झाली. हे व्हायला पुढची काही वर्षे लागली. त्याचप्रमाणे चीनमधलं जे अन्नधान्याचं उत्पादन आहे ते देखील सुधारायला तेवढीच वर्षे लागली. असं करत शेवटी चीनला लक्षात आलं की चिमण्या मारून काहीही होत नाही. त्यामुळं निसर्गाचं जे चक्र आहे, विज्ञानात आपण जी फूड चेन शिकलेलो आहे, या फूड चेनमध्ये कुठलीही एक चेन नाहीशी झाली किंवा कुठलाही एक प्राणी नाहीसा झाला तर काय नुकसान होऊ शकतं याचा फटका चीननं सहन केला. आणि चीनमध्ये हुकुमशाही असल्यामुळं त्यांनी हे सगळं दाबून ठेवलं. त्यामुळे तिथं कुठली क्रांती झाली नाही, लोक पेटून उठले नाहीत, काही नाही झालं.
त्यामुळं चीनला जो धडा मिळाला त्यातून सगळ्या जगालाच खरं तर हा धडा मिळाला, एवढं आपण इथं म्हणू शकतो. पण फक्त चिमण्या मारल्यामुळं चीनची अवस्था काय झाली आणि चीन कुठल्या लेवलपर्यंत येऊन पोहोचलेला हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजलं असेल. चीनच्या या स्टोरीबद्दल तुम्हाला कल्पना होती का? असेल किंवा नसेल तरी देखील आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मार्केट वुल्फ हे ॲप भारतभरात अतिशय वेगानं वाढतंय. 2 मिलियनपेक्षा जास्त त्याचे डाउनलोड झालेले आहेत. तुम्ही हे ॲप डाउनलोड करा आणि वापरायला सुरुवात करा. या ॲपची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, कमेंटमध्ये पिन करून ठेवतोय. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.